या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। या सभेपूर्वी बीड शहरातून रॅली काढण्यात येणार आहे। मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या संपणार आहे, त्यामुळे आज होणाऱ्या बीडमधील इशारा सभेत जरांगे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय। मनोज जरांगे यांच्या बीडमधील इशारा सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। बीड शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या, तर 30,000हून अधिक भगवे झेंडेही लावण्यात आले। बीडमध्ये आज होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवरती शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सभेपूर्वी रॅली काढण्यात येणार असल्याने शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केली आहे। बीडमधील शाळा बंद करण्यावरून वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले। शाळांना सुट्टी देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली। बीडमध्ये मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। मनोज जरांगे यांच्या बीडमधील निर्णायक इशारा सभेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस दलाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या। बीडमध्ये येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। बीडमधील मनोज जरांगे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे। पूर्ण 100 एकरावरती होणाऱ्या सभेतून जरांगे पाटील राज्य सरकारला नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकारला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचंय म्हणून वेळ लागतोय असं अजित पवार म्हणाले। कुणी काय मागणी करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण सरकार आरक्षणासाठी सकारात्मक प्रयत्न करतंय असं ते म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आज पुन्हा दिल्लीमध्ये खलबत होणार आहे। दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीला काही महिनेच बाकी आहेत, त्यामुळे केंद्र सरकारची कामं घरोघरी पोहोचवा असे आदेश कालच्या बैठकीमध्ये मोदींनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ करण्यासाठी बूथ लेव्हलला काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। 2024च्या लोकसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा समिती गठीत करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या समितीमध्ये 16 सदस्य असणार आहेत। चिदंबरम हे समितीचे अध्यक्ष असून सोनिया गांधी यांनाही स्थान देण्यात आले। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे। या भेटीमध्ये मराठा आरक्षण, लोकसभा जागा वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यावरती चर्चा होणार असल्याची माहिती आहे। हिवाळी अधिवेशनामुळे अमित शहांसोबतची भेट लांबल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। शहांचा निरोप आल्यानंतर जाऊन भेटणार असल्याचे त्यांनी सांगितलं। अजित पवारांकडून पुण्यामध्ये भिडेवाड्याच्या जागेची पाहणी करण्यात आली। लवकरच भिडेवाड्याची पुनर्बांधणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी पाहणी केली आहे। त्याआधी अजित पवारांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शनही घेतलं। काँग्रेसचे मोठे नेते माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नागपूर बँक घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे। सुनील केदार नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुनील केदारांच्या अटकेनंतर भाजप आक्रमक झाली आहे। केदार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याची माहिती भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिली। सलीम कुत्ता सोबतच्या पार्टीमध्ये भाजपाचे पदाधिकारी असल्याची चर्चा आहे। बडगुजरांच्या चौकशी दरम्यान भाजपाच्या व्यंकटेश मोरेंचीही चौकशी झाल्याची माहिती आहे। आणखीन काही नावं समोर येणार का याकडे लक्ष लागलं। सुधाकर बडगुजर यांची नाशिक महापालिकेतील अपहार, फसवणूक, बनावट दस्तावेजी या कारणांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधात्मक कार्यालयामार्फत पुन्हा चौकशी करण्यात आली आहे। बडगुजर हे अपेक्षित उत्तर देत नसल्याने त्यांना 8 दिवसांची मुदत वाढवून दिलेली आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूया। प्रहारचे नेते बच्चू कडू आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। मनोज जरांगेंच्या भेटीसाठी बच्चू कडू बीडमध्ये दाखल सुद्धा झालेले आहेत। जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं पाहिजे असं वक्तव्य सुद्धा बच्चू कडू यांनी केलेलं आहे। तर मनोज जरांगे यांची आज सभा पार पडते आणि त्यापूर्वी जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं पाहिजे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे। आणि भेटीसाठी बच्चू कडू हे आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत। यानंतर घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।
पिंपरी चिंचवड शहरात ऐतिहासिक 100वे मराठी नाट्य संमेलन जानेवारी महिन्यामध्ये होत आहे। याचा आढावा घेण्यासाठी उदय सामंत दुपारी 1:30 वाजता चिंचवडमध्ये दाखल होत आहे। राम जन्मभूमीच्या मुख्य पुजारींनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। बाळासाहेब ठाकरेंचं मंदिर निर्माणामध्ये मोठं योगदान आहे, मात्र उद्धव ठाकरेंची भूमिका पाहून दुःख होतं, अशी टीका मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी केली। राम मंदिराच्या लोकार्पणाचं आपल्याला अद्याप निमंत्रण आलं नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं। निमंत्रण आल्यास अयोध्येला जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा एकदा घसरलाय। वातावरणातील घातक PM वाढल्याचं निदर्शनास आलंय। हवेची गुणवत्ता निर्देशांक 217 वरती गेलाय। राज्यात कोरोनाच्या JN1 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचं पालन करावं असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं। उपनगरीय रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीचं काम रविवारी करण्यात येणार आहे, त्यामुळे रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेन लाईनवरती माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेच्या वतीने विशेष गाड्यांच्या 1106 फेऱ्यांचा कालावधी वाढलेला आहे। प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला। ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेलं रेल्वे स्थानकाचं नाव दिघेऐवजी दिघा गाव असं करण्यात आलेलं आहे। गृह विभाग आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली। नवी मुंबई मेट्रोतून महिनाभरात 4,30,000 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केलेला आहे। मेट्रोला नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभतोय। या मार्गावरती दर दिवशी सरासरी 12,000 प्रवासी प्रवास करतात। कल्याण डोंबिवली महापालिकेने MIDCचे 639 रुपये थकवल्याची माहिती समोर आली आहे। यावेळेला MIDCने KDMचे आयुक्तांना तब्बल 59 लेखी निवेदने देऊन थकबाकी भरण्याची विनंती केली आहे। नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 16वे चौपाटी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। वाशीतील मिनी शिशोर परिसरामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून सफाई कामगारांचा मोफत घर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। 212 लाभार्थ्यांपैकी सुरुवातीला 23 कामगारांना घरं मिळणार आहेत। ससून रुग्णालयामध्ये HMIS ही ऑनलाईन यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे तपासणी प्रक्रियेला वेग येणार आहे। 1.5 वर्षांपूर्वी ऑनलाईन प्रणाली अचानक बंद करण्यात आली होती। मुंबई विद्यापीठाचा 7 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ आहे। विद्यापीठाच्या फोर्ट इथल्या सर कासवजी जहांगीर सभागृहामध्ये हा सोहळा होणार आहे। या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती करता येणार आहे। सांगलीच्या आटपाडीमधील अविनाश भोसले यांची गणतंत्र दिवसाच्या परेडसाठी निवड झाली आहे। 26 जानेवारीला दिल्लीच्या कर्तव्य पथावरती ही परेड होणार आहे। दरम्यान अविनाश यांचं सर्वत्र जोरदार कौतुक करण्यात येतं। सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी इमरोज यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। वयाच्या 97व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालंय। नांदेडमध्ये 7 जानेवारी रोजी होणाऱ्या OBC मेळाव्याच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी OBCंच्या बैठका पार पडत आहेत। काल नांदेडच्या नायगाव आणि देगलूरमध्ये नियोजनासंदर्भात बैठक झाली। हिंगोलीच्या खंडाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्ग खोल्यांना तडे गेले असून स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था आहे। असं असताना यावरती खर्च करण्याऐवजी गावात CCTVवरती खर्च केल्याने स्थानिक संतप्त झाले। भंडाऱ्याच्या तुंजर तालुक्यातील लेंडेझरी गायमुख मार्गावरती रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे अवघ्या 5 वर्षातच रस्ता उखडून गेला असून चालणं देखील अवघड झालंय। बदलापूरमध्ये वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने 4 दिवसीय आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार बालाजी किणीकर आणि आमदार किसन कथोरेंच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं।